हेलो, हाँ आवाज आ रहा है ध्रुव? परफेक्ट। सर, आवाज नहीं आ रहा आपका। अभी आ रहा है? हाँ सर, अभी ठीक है सर। हाँ, ठीक है। गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हम लोग देख रहे थे, आपण पाहत होतो बेटा मी ऐकतो आहे, बेटा मैं सुन रहा हूँ, ये लेसन हम लोग देख रहे थे. और हम लोग यहाँ तक आए थे कि शिरीष पी जनार्दन जो उनके क्लास टीचर मतलब संगीत टीचर है, उनसे मिलने आता है और उन्हें कहता है कि मुझे आप एक बार प्रोग्राम में परफॉर्म करने का मौका दीजिए. आपको याद होगा यहाँ तक हम लोग आए थे. तब शिरीष उनके पास आया. शिरीष ने कहा, इकडची दुनिया तिकडे झाली आहे सर, यापुढे मी एकटा दिसेन, माझे नाना नाना माझे नाना कायमचे गेले हो सर. ये भी पैरा हम लोगों ने देखा था. ओके, यहाँ से हम लोग स्टार्ट करते हैं. शिरीष परफॉर्म करने के लिए पी जनार्दन इन्हें कह रहा है, लेकिन पी जनार्दन उसे परफॉर्म करने के लिए देने के लिए रेडी नहीं है. ते सांगतात, शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो, मैं तेरी भावनाओं को समझ रहा हूँ, पण माझा ना इलाज आहे क्योंकि शिरीष न जाने पिछले कितने दिनों से क्लास को आया नहीं था. तो उसकी प्रोग्रेस कितनी हुई है, वो कितना अच्छा वायोलिन बजा सकता है, लेखक को कुछ भी पता नहीं था. और आज अचानक वो आकर खड़ा होकर लेखक से कह रहा था कि आज मुझे आप परफॉर्म करने दीजिए. सवाल ही नहीं दोस्तों, अगर पी जनार्दन इनके जगह पे अगर हम लोग भी होते तो शायद हम लोग भी उसे ना ही बोलते. त्यामुळे लेखक सांगतो, पण माझा ना इलाज झाला. ना इलाजाने नो ऑप्शन्स, नो सोल्युशन. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत म्हणजे इज्जत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महीने गैरहजेरी, 2 महीने तक आया नहीं था. त्यामुळे लेखक सांगतो, त्यातून तुझी किती हजेरी होती? 2 महीने तुझी हजेरी, गैरहजेरी. गैरहजेरी यानी ऍबसेंट. तू सांग, मी तुला कार्यक्रम कसा देऊ. अगतिक, अगतिक याने लाचार, निराधार, हेल्पलेस होऊन शिरीष म्हणाला, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मेरी एक ही विनंती है जो आप मान्य करो. मला आज वाजवू दे, नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजू नको. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. बघा, नुकतेच शिरीषचे वडील जे होते ते वारलेले होते, पिता गुजर गए थे. और शिरीष कहता है, सर मुझे आप प्लीज एक बार आज मौका दो, आज बजाने मुझे वायोलिन दो, आज परफॉर्म करने दो. जिंदगी में मैं कभी भी वायोलिन नहीं बजाऊंगा. लेखक के पास ऑप्शन नहीं था, पी जनार्दन इनके पास ऑप्शन नहीं था. वो कहते हैं, तू आज मत बजा, जिंदगी भर बजाने का मौका मैं तुझे दूंगा. बघा, म्हणून ते सांगतो, आज तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. मनस्थिती याने मन की अवस्था लक्षात घ्या. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. आज तू सॅड, म्हणजे वडील वारलेले होते त्यामुळे तू दुःखी होता. आणि या दुःखामध्ये त्यामुळे कदाचित तू असा विचार करत असतील असे लेखकाला वाटलं. त्यामुळे लेखक सांगतो, तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. मला परवानगी दिली, परवानगी आणि परमिशन, मला परवानगी दिली, सॉरी, तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. शिरीष सुनने के लिए तैयार नहीं था. पी जनार्दन जब इन्होंने कहा, तेरी मनस्थिति अच्छी नहीं है, पिता गुजर गए, ये दुख है तेरे सर पर, बोझ है तेरे मन पर, कंधों पर, इसलिए शायद तू कह रहा है तो आज मत, आज रहने दे. लेकिन शिरीष उन्हें कहता है कि आप आज मुझे बचाने दो, आज तुम्ही मला व्हायोलिन वाजवायला द्या, परफॉर्म करायला द्या, माझी मनस्थिती सुधारेल. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा पुन्हा आणखीन कशाला दुखवा, असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच त्याचा कार्यक्रम ठेवावा असे मी ठरवले. अभी लेखक भी उसके सामने थोड़ा कमजोर पड़ गया. उसका दुख, उसका दर्द देखकर, उसके उसकी आंखें देखकर, आंखों में पिता का दुख देखकर लेखक से भी रहा न गया. तो लेखक पी जनार्दन इन्होंने डिसाइड किया कि ठीक है बाबा, चल, तू चाहता है तो मैं तुझे परफॉर्म करने का मौका देता हूँ. लेकिन लेखक को उसके ऊपर पी जनार्दन इससे इन्हें उनके शिरीष के ऊपर भरोसा नहीं था. त्यामुळे ते सांगतात की मी त्याचा पहिलाच कार्यक्रम, मैंने उसका पहला ही कार्यक्रम देखने का मैंने उसे डिसाइड किया. लेखक सांगतोय बघा. ओके, मी ठरवले, लेखक सांगतोय आपल्याला की लेखकाने ठरवलं की मी याला परफॉर्म करायला देईन, पण
पहिलाच परफॉर्मेंस यांचा टीवी याच्या इसके पीछे लेखक का कुछ शायद सोच होगी कि अगर इसने अच्छा परफॉर्म नहीं किया तो पीछे से जो पार्टिसिपेंट आने वाले हैं या परफॉर्मर आने वाले हैं वो अच्छा परफॉर्म करे, त्याप्रमाणे मी परवानगी दिली. लेखक सांगतो, मैंने उसे परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या याने एक्सपर्ट, मुरलेल्या लिखले ना, मुरलेल्या याने एक्सपर्ट एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. लेखक को तो आंखों पे यकीन नहीं था, क्योंकि पिछले 2 महीने से शिरीष जो था वो प्रैक्टिस के लिए, क्लास के लिए आया नहीं था. तो लेखक को फुल गारंटी थी कि ये परफॉर्म अच्छा दे नहीं सकता. लेकिन लेखक ने शिरीषचं दुःख बघून लेखकाने त्याला परवानगी दिलेली होती. आणि जेव्हा शिरीषने वाजवायला सुरुवात केली, लेखक सांगतो, एखाद्या मुरलेल्या याने एक्सपर्ट, अतिशय हुशार अशा व्हायोलिन वादकाप्रमाणे तो व्हायोलिन वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे, याचाच मी विचार करत होतो. लेखक तो सोचने पर मजबूर हो गया, पिछले 2 महीने से ये क्लास को नहीं आया, इसने कहाँ पे प्रैक्टिस की, पिताजी गुजर गए, इस दुख में होगा और वो यहाँ से इतना अच्छा सीखा कहा. लक्षात घ्या, लेखला पी जनार्दन यांना कळत नव्हतं, इन्हें समझ में नहीं आ रहा था असल में शिरीष इतना अच्छा कैसे बजा सकता है. इतके शिकला तरी कुठे, याचाच मी विचार करत होतो. आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता. मुख्य प्रश्न एक प्रश्न था की नवीन शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. बघा, लेखक कहता है कि लेखक ने तो एक सोच रखकर उसे पहले परफॉर्म करने का मौका दिया था, लेकिन उसकी वो परफॉर्मेंस देखकर लेखक भी सोचने लगा कि जो ऑडियंस आई है, जो शिरीष का परफॉर्मेंस देख रही है, वो मन ही मन में ये सोचेगी. देखो, यहाँ पे पी जनार्दन थोड़ा अपने वादन विद्यालय का फायदा देख रहे. वो कहते हैं कि लोग सोचते होंगे, लोग विचार करत असतील, जर जज सीखने आया था, कारण लेखकाने पी जनार्दन यांनी आपल्या भाषणामध्ये जेव्हा ते स्टेजवर आले, तर त्यांनी सांगितलेले एक नौका मुसाफिर, एक संगीत क्षेत्र में एक नया प्रवासी तुमच्या समोर परफॉर्म करतोय. त्यामुळे हा नवीन आहे हे लोकांना माहित होतं, श्रोत्यांना माहित होतं. त्यामुळे पी जनार्दन सोच रहे हैं कि लोग सोचते होंगे, अगर ये हाल ही में आया हुआ बच्चा इतना बढ़िया परफॉर्म करता है, तो पहले से जो पी जनार्दन इनके पास जो बच्चे सीख रहे हैं, पढ़ रहे हैं, इतने सालों से जो प्रैक्टिस कर रहे हैं, वो कितना अच्छा परफॉर्मेंस करेंगे या बजाते होंगे. तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणी बसवावे. अभी देखो, एक क्वेश्चन मार्क भी पी जनार्दन इनके सामने आहे की शिरीषने एवढा चांगला परफॉर्म केलेला होता, साहजिकच त्याच्यानंतर जो येणार आहे वो उससे बेहतर या उसके लेवल का तो होना चाहिए. अगर उतने लेवल का या उससे बेहतर नहीं होगा तो लोग नाराज हो जाएंगे. त्यामुळे लेखक पी जनार्दन इनके सामने प्रश्न चिन्ह उपस्थित हुआ कि शिरीष ने इतना अच्छा परफॉर्मेंस दिया, इसके बाद हम लोग किसे भेजेंगे परफॉर्म करने के लिए. टाळ्यांच्या कडकडाने जोर जोर से लोगों ने तालियां बजाई. लेखक तो भानावर आला, शुद्धीवर येणे. भानावर येणे लिख लेना, भानावर येणे म्हणजे शुद्धिवर येणे. लेखक तो गहरी नींद में मानो चला गया, सपने में चला गया. जब तालियों की गूंज सुनी तो लेखक नींद से जाग उठा. लेखक यही सोच रहा था, शिरीष ने ये सब सीखा कहाँ से. शिरीष आत आला, त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. लेखक सांगतो, शिरीष परफॉर्म करके अंदर के वो रूम में आया आणि त्यांनी माझ्या पायावर डोके ठेवले. म्हणजे लेखकाला पी जनार्दन यांना त्याने नमस्कार केला. पी जनार्दन याने शिरीषला उठवलं. मी त्यांना उठवत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे. कारण पी जनार्दन यांना समजत नव्हतं, मागच्या 2 महिन्यापासून शिरीष क्लासला आला नव्हता. तो एवढं चांगलं वाजवायला नक्की शिकला कुठे हे त्यांना कळत नव्हतं. लक्षात घ्या.
आणि त्यांना खात्री नव्हती की शिरीष एवढा चांगला परफॉर्मन्स देईल म्हणून, पण शिरीषने एवढा जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला होता की लोकांनी अगदी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्याच्या त्या परफॉर्मन्सला दाद दिलेली होती. त्यामुळे जेव्हा शिरीष लेखका पी जनार्दन यांना भेटायला आला, पाया पडला, तेव्हा पी जनार्दन यांनी त्यांना उठवत विचारले, शिरीष हा काय मतलब ये क्या है सब, कहाँ से सीखा तूने ये सब, तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास का, यानी तू मेरे पास सीखने नहीं आया 2 महीने, तू और कहीं सीखने गया था किसी गुरु के पास. डोळे फुशीत शिरीष म्हणाला, सर काय ही बलती शंका, शंका यानी संशय, लिख लेना, शंका यानी संशय. लेख शिरीष कहता है सर बिना वजह मन में आप गलत सोच डाल रहे हो, मन में मनात तुम्ही संशय घेताय. मी तुम्हाला सविस्तर सविस्तर यानी मराठीमध्ये ज्याचा अर्थ आहे इन डिटेल्स, मी तुम्हाला डिटेल सगळ्या सांगतो सर की काय झालं ते. ओके, मी तुम्हाला सगळं सांगतो, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो, लक्षात घ्या. ओके, अभी असली स्टोरी जो है ना दोस्तों यहाँ से शुरू होगी कि शिरीष कैसे इतना बढ़िया सीखा. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिट्ठी पाठवली, याद होगा आपको, एक इंसान को भेजा था फी और चिट्ठी देकर, और चिट्ठी में लिखा था की यापुढे शिरीष क्लासला येणार नाही. तेव्हा शिरीष सांगतो, सर जिस दिन मैंने आपके पास वो चिट्ठी भेजी और पैसे भेजे थे, सविस्तर, सविस्तर यानी ऐश्वर्या जी, ऐश्वर्या थोरात, सविस्तर यानी संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, सावकाश नाही, डिटेल्स, मी तुम्हाला तपशील संपूर्ण माहिती देतो की कसा मी शिकलो ते. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. नाना वारले याने नाना मृत्यू पावले, नाना चल बसे. मला धक्काच बसला, धक्काच बसणे, लक्षात घ्या, शॉक बैठा मुझे. ज्यांच्यासाठी मी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिकायचं. बघा शिरीष, स्टूडेंट्स आपको सबको स्क्रीन दिखाई दे रहा है? प्लीज मैसेज मी यस और नो प्लीज. या ओके ओके, ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है, इट्स ओके ओके ओके, बात बात बहुत प्यारे हो आप लोग. यहाँ पे साई धाम से कोई तो है अपना स्टूडेंट, साई धाम जश मेहता जी, आपका स्क्रीन, सबको स्क्रीन दिखाई दे रही है, आप थोड़ा देख लेना प्लीज. नाना वारले, मला धक्काच बसला, ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर आता मला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचं नाही असं ठरवलं. लेखक बघा काय सांगतोय, शिरीष काय सांगतोय पी जनार्दन यांना कि सर जिस दिन मैंने आपको चिट्ठी और पैसे भेजे उसी दिन नाना गुजर गए. तो मैंने डिसाइड किया अब जिनके लिए मैं सीख रहा था, असल में शिरीष नाना के लिए सीख रहा था. क्यों, इसका रीजन अभी हमें पता चलेगा. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. मैंने सोचा कि अभी मैं नहीं सीखूंगा. तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल, शायद आपको पता होगा या नहीं होगा, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट, उत्कृष्ट यानी दी बेस्ट, एक्सलेंट, लिख लेना, मीनिंग डिफिकल्ट वर्ड है, उत्कृष्ट गवई होते. गवई यानी गायक, गवई यानी गायक, सिंगर. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला. अपघात यानी ऍक्सिडेंट, व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. लक्षात घ्या. आता का शिकत होता शिरीष, इसके बारे में लेखक हमें बता रहा है. पी जनार्दन मतलब शिरीष बता रहा है पी जनार्दन है. वो कहता है कि सर आपको शायद पता नहीं होगा या होगा, मेरे पिताजी एक बहुत बढ़िया गायक थे. एक दिन एक एक्सीडेंट में, जबरदस्त एक्सीडेंट हुआ और उनकी सुनने की जो शक्ति थी, ठार, ठार यानी पूरे, बहिरे, बहिरे यानी सुनाई न देना, बहिरे ज्याला बहिरे म्हटलं जातं मराठीमध्ये, सुनाई न देना, ठार बहिरे झाले. त्यांना काही ऐकू येत नसे. उन्हें कुछ भी सुनाई नहीं देता था. ओठों की जो हलचाल, लक्षात घ्या, ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समजत.
बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याने दूर होणं, अंतरणे याने दूर होणं. लक्षात घ्या, याचाच नानांना धक्का बसला. शिरीष काय सांगतोय की माझे वडील उत्कृष्ट गायक होते, एकदा एक मोठा अपघात झाला और उनकी सुनने की शक्ती चली गई, त्यांची ऐकण्याची ताकद निघून गेली, ते बहिरे झाले. सिर्फ ओटों की जो हलचल हुआ करती थी, ओटांच्या हालचालीवरून त्यांना शब्द कळायचे. मेरे पिताजी को इतना बुरा नहीं लगा जितना उनकी उनकी सुनने की शक्ति चली गई, उससे उन्हें बुरा ये लगा था कि मैं संगीत में अभी कुछ कर नहीं सकता, मैं गाऊ शकत नहीं, मैं गा नहीं सकता, इसका उन्हें ज्यादा बुरा लग रहा था. अपघात यानी एक्सीडेंट. हर्षित पटेल, अपघात यानी एक्सीडेंट होना. एक पता नहीं कोई एक एक्सीडेंट हुआ रहेगा. काही शब्द समजत बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा. लक्षात घ्या, संगीत सेवा गैरसोई यानी सुविधा न होना. लक्षात घ्या, त्यांना संगीत सेवा में म्यूजिक में भी कुछ कर नहीं सकता. इन्हें नाना को बड़ा धक्का बसला. त्यांना फार वाईट वाटत होतं नानांना की मी आता संगीत क्षेत्रामध्ये काही करू शकणार नाही. इसीलिए नाना इन्होंने शिरीष को उद्युक्त यानी तयार, प्रोत्साहित किया. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. उद्युक्त यानी प्रोत्साहित करना, उद्युक्त करना यानी प्रोत्साहित करना. वो कहता है कि आखिर में नाना ने मुझे प्रोत्साहित किया कि चल मैं कुछ नहीं कर सकता, अभी मेरे सुनने की शक्ति चली गई है, तो कम से कम तू तो इस क्षेत्र में कुछ कर जिसके कारण मुझे सुख समाधान मिले. कोणीतरी संगीत शास्त्र धक्का मतलब धक्का बसने यानी शॉक. हम लोग को ये होता है ना कि कोई एक बुरी खबर अपने ऊपर आ जाती है तो हम लोग जोर जोर से रहते हैं, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं धक्का बसणे. लक्षात घ्या. ओके, वाईट बातमी समजणे असं किंवा वाईट होणे. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप याने पुष्कळ, अमाप याने पुष्कळ, सौख्य याने सुख समाधान मिळत असे. म्हणूनच ते शिरीष सांगतो कि कोई तो संगीत क्षेत्र में कार्य कर रहा है, कोई तो संगीत क्षेत्र में कार्य कर रहा है, इसी का उन्हें बड़ा नाज था या उन्हें अच्छा लगता था कि कोई तो इस क्षेत्र में बहुत बड़ा कार्य कर रहा है. म्हणून तो सांगतात कि सर तुम्ही, मी एक मिनट ना, मैं वॉल्यूम आपको दिखाए, एक मिनट. ठीक है, अभी आता होगा शायद वॉल्यूम आपको. ओके, दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू सॉरी पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. अमाप याने पुष्कळ, अमाप याने पुष्कळ, पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते, म्हणूनच ते माझ्या बरोबर यायचे. इसलिए वो उन्हें सुनाई कुछ देता नहीं था, लेकिन शिरीष ज्या हालचाली करायच्या वायोलिन वाजवताना त्यातून त्यांना सुख मिळायचे. कोणीतरी संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी करतय, त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा. खेद याने दुःख, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य याने स्किल, प्रगती याने प्रोग्रेस, कौशल्य स्किल दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. आपको एक क्वेश्चन याद आता रहेगा, जनार्दन इन्हें लग रहा था कि शिरीष जब वायलिन बजाता है तो नाना सामने बैठे हैं, इसलिए वो खुले दिल से वायलिन नहीं बजा सकता. उसका असली रीजन शिरीष यहाँ पे बता रहा है कि मैं कितना भी अच्छा बजाऊं या कितनी भी अच्छी प्रोग्रेस करूं, मेरे नाना जो है वो कुछ सुन नहीं सकते. इस कारण जब भी मैं वायलिन उनके सामने बजाता, मैं दिल से नहीं बजा सकता था. लक्षात घ्या, मी मनापासून ते वाजवत नव्हतो, मला मनापासून वाजवता येत नव्हतं. लक्षात घ्या. ओके, मोकळेपणा वाढण्याने खुला लगना, उद्युक्त करणे, प्रोत्साहन देणे, धडपड, खटाटोप, खेद यानी दुःख,
कौशल्य, स्किल आणि मोकळेपणा, मन में कोई भी संकोच न होना, मोकळेपणा यानी मन में किसी तरह का संकोच न होना. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं की संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे, निंदा करना याने बुराई करना, निंदा करना याने बुराई करना, लक्ष न देता त्या दिवसापासून वॉयोलिन वाजवायला सुरुवात केली. देखो जब नाना गुजर गए उसी वक्त शिरीष ने डिसाइड किया कि अभी से मैं वॉयलिन नहीं बजाऊंगा. लेकिन उसी दूसरे पल शिरीष के मन में ये भी विचार आया, हा देखिल विचार आला कि जब नाना थे उन्हें सुनाई नहीं दे रहा था, तब वो मेरा जो संगीत है, वॉयलिन जो है वो सुन नहीं सकते थे. लेकिन अब नाना इस दुनिया से चले गए, अभी वो मेरे बाजू में बैठकर, मेरे बगल में बैठकर वो मुझे सुन सकते. देखो दोस्तों, ये एक इमोशनल सोच है, याद रखना. ये इमोशनल सोच है दोस्तों. नाना के साथ उसका प्यार इतना जुड़ा हुआ था, नानांबरोबर त्याचं प्रेम एवढं होतं, त्यामुळे तो सांगतो पण आता माझ्या शेजारी बसून नाना नक्की ऐकत आहेत. वो मेरे बगल में बैठकर, नाना देह रूप तो चले गए लेकिन आज भी वो मेरे पास है. या विषय और यही सोच आते ही उसने कहा कि लोगों की बुरी सोच की तरफ निंदा करना, बुराई करना, लोक मला काय म्हणतील, लोग मुझे क्या कहेंगे, यहाँ मैं ध्यान नहीं दूंगा. और उसी दिन से, जिस दिन नाना गए उसी दिन से मैंने वॉयलिन वाजवायला सुरुवात केली. तो सांगतो जिस दिन नाना गुजर गए उस दिन से आपके पास जब मैं आया उस दिन तक, यानी ये पूरे 2 महीने मैं घर से बाहेर ही नहीं निघला. तो काय सांगतो बघा, आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. बघा सुरुवात केली, काय सुंदर देतोय तो की आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो. 24 तास एकच उद्योग, एक ही काम, एकच ध्यास. ध्यास यानी लक्ष्य, एक ही एम था. लक्षात घ्या, माझं एकच लक्ष होतं, एकच ध्यास होता, तो म्हणजे मी एकदम परफेक्ट बेस्ट वॉयलिन शिकणार. मी सराव करू लागलो. सराव याने प्रॅक्टिस. लेखक शिरीष सांगतोय, सर ज्या दिवशी नाना गेले त्या दिवसापासून आजपर्यंत मी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं. मी त्या घराच्या बाहेरच आलो नाही. 24 तास मी फक्त वॉयलिनच वाजवत होतो. माझा एकच उद्योग होता, एकच काम मी 24 तासात करायचो. गेले 2 महीने करत होतो. एक ही एम, एक ही लक्ष्य मेरे मन में था और मैं सराव करू लागलो. सराव म्हणजे प्रॅक्टिस. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नाना सांगत. ताना व सूर, याला मराठीमध्ये ताण देणे. तुम्ही वॉयलिन जर वाजवताना बघितलं असेल तो असा वाजवत असतो. सूर यानी उससे जो आवाज निकलती है, सूर सारे गमा जो सूर है, मला नाना मतलब नाना आके मुझे बता, ऐसा नहीं तू ऐसा बजा, यहाँ पे तू गलत बजा रहा है, यहाँ पे तूने अलग तान छेड़ दी, इसको ऐसा बजा. देखो अभी ये सब शिरीष से जुड़ी हुई बातें हैं दोस्तों. शिरीष नाना से इतना प्यार और होता है दोस्तों, ये आप मानो या ना मानो, लेकिन अगर आपकी प्यार, आपकी चाहत है तो ये होता है. तबल्याचा ठेका त्याने धरला होता. ठेका याने ताल, ठेका यानी ताल. मतलब वो जब मैं वॉयलिन बजाया करता था तो बगल में जो तबला था वो मेरे नाना बजाते थे. अभी ये सब शिरीष को ही समझ में आता होगा दोस्तों. तबला, जो तबला बजाते हम लोग, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला होता. आणि तंबोऱ्या, वीणा होती ना, तंबोरा वीणा, तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत होते. म्हणजे मी वॉयलिन वाजवत होतो आणि नाना तबला आणि तंबोरा वाजवत होते आणि मला साथ देत होते. कारण मला कॉन्फिडन्स होता की नाना जिवंत असताना मला ऐकू शकत नव्हते, पण आज नाना या जगात नाहीत, पण ते माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे मी शिकायचं ठरवलं. लक्षात घ्या, मैंने सीखने का डिसाइड किया. भास होणे, प्रतीत होणे, तान यानी सूर, ठेका यानी ताल. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बघा, लेखक फार सुंदर दिसतोय. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच
एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. इतने लोग देखकर मैं मानते ना ते फ्लॅश मारला, त्याचे डोळे बंद झाले, थोडासा घाम फूटला, उसके चेहरे पर थोड़ी बेचैनी दिखाई दी. तब लेखक ने पर्दे वाले को कहा था, मतलब मुझे उसे सपोर्ट करना चाहिए. मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. श्री सांगतो, सर जब आपने मुझे परफॉर्म करने के लिए स्टेज पर भेजा, जैसी वो लाइट मेरे चेहरे पर आई, मैं गडबडा गया, मी घाबरलो, मी गोंधळलो, मला काहीच सुचेना, पुरा ब्लँक झालो. मैंने आंखें बंद करली. पण तेव्हा माझे नाना माझ्या डोळ्यासमोर आले आणि काय म्हणाले बघा, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. दोस्तों, यही अपनी हेडिंग है लेसन की, बेटा मी ऐकतो आहे. उस मतलब मृत्यू पावलेल्या त्या नाना त्याच्या समोर बरोबर होते आणि त्यांनी त्याला धीर दिला आणि सांगितलं, शिरीष घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आणि मला जोर चढला. जोर चढणे याने एनर्जी आणा, लक्षात घ्या. उद्योग, उद्योग म्हणजे काम, उद्योग म्हणजे काम, लक्षात घ्या. उद्योग म्हणजे काम. ओके, उद्योग म्हणजे काम. नाना बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढ़ला माझ्या डोळ्यांसमोर. मैंने इतना अच्छा क्यों बजाया? क्योंकि मैंने ऑडियंस के लिए नहीं बजाया, मेरे नाना मुझे सुन रहे थे सर. और नाना जाने के बाद जो मैंने उनके लिए प्रैक्टिस की, आज मुझे खुशी हुई. नाना हर वक्त क्लास को मेरे साथ आते थे, लेकिन तभी उन्हें सुनाई नहीं देता था. वो केवल संगीत सेवा करने के लिए मुझे मेरे साथ आते थे, तभी वो सुन नहीं सकते थे. लेकिन आज मेरे नाना मुझे सुनने वाले थे सर, इसलिए मैंने इतना अच्छा बजाया. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, थिएटर भी नहीं था, कोणी नव्हते सर. मैं किसी को नहीं देख रहा था, मैं केवल मेरे नाना को ही देख रहा था. कारण मी फक्त माझ्या नानांसाठी वाजवत होतो. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. मैं और नाना और मेरा सूर था. शिरीष गप्प बसला. देखो दोस्तों, लेखक क्यों इतना. वेद पटेल जी, आप थोड़ा शांत रहेंगे? वेद पटेल साहब, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. वेद पटेल फ्रॉम विक्रोली ब्रांच. माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, थिएटर कोणी नव्हते सर. मैंने इतना अच्छा बजाया केवल मेरे नाना के लिए, क्योंकि उन्होंने मुझे आकर धीर दिया. वो सुनना चाहते थे, संगीत से उन्हें बड़ा प्यार था. वो खुद एक अच्छे गायक थे और वो मुझे एक अच्छा बना हुआ देखना चाहते थे. मैं भी संगीत की सेवा करूं ये चाहते थे. इसलिए जब मैंने डर गया तो नाना आए और मुझे कहा, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. शिरीष गप्प बसला. काही मी काहीच बोलू शकत नव्हतो, लेखक सांगतोय. और ये कहते कहते शिरीष शांत बैठा. शिरीष कुछ भी बोल नहीं, मतलब मैं कुछ भी शिरीष के सामने बोल नहीं सका. कौन कहते हैं? पी जनार्दन कहते हैं. दोस्तों, इस प्रकार ये पाठ है जहां पे शिरीष बेटा मी ऐकतो आहे, ये जो टाइटल है इस लेसन का, इस टाइटल का जो असली मीनिंग है दोस्तों, जो अभी हमें पता चला है, शिरीष सब इतना सब शिरीष ने किया ओनली बिकॉज ऑफ हिज फादर, उसके पिताजी के लिए. जो पिताजी कौशल्य, कौशल्याने स्किल, जय चव्हाण साहेब, कौशल्याने स्किल, स्किल कुशलता, आपल्या अंगात जे काही क्वालिटीज असतात त्याला मराठीमध्ये कौशल्य म्हटलं जातं. लक्षात घ्या मराठी माणसा, चव्हाण साहेब. ओके, एनी डाउट स्टूडेंट, एनी डाउट? यहाँ पे अपना लेसन खत्म हो जाता है. बहुत बढ़िया लेसन है दोस्तों, इसलिए मैंने थोड़ा बाद में लिया. ओके, प्रेक्षक, प्रेक्षक यानी ऑडियंस, प्रेक्षक यानी ऑडियंस, प्रेक्षक यानी ऑडियंस. होमवर्क बता रहा हूँ. उद्योग यानी काम, उद्योग यानी काम. ओके, ठीक है, होमवर्क बता देता हूँ. होमवर्क में बता दिया. होमवर्क है क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. प्लीज राइट डाउन होमवर्क. वेद पटेल साहब, अभी लेसन कहा आप अप्रूवल मांग रहे हो? वेद पटेल जी, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6. ओके वेद पटेल, इट्स ओके दोस्त, टेंशन मत लेना यार, सॉरी मत बोल.
1 to 6 क्वेश्चन नंबर 1 to 6 आपको कंपलसरी लिखना है, ओके। और क्वेश्चन नंबर 7 जो है उसमें से 2 के 2 जो ब्रीफ है वो आपको खुद को लिखने हैं, ओके। आपको 2 के 2 खुद को लिखने हैं। ये होमवर्क है क्वेश्चन 1 to 6 आपको। और लेकिन दोस्तों मेरी एक रिक्वेस्ट है, याद से लेसन 2 बार पढ़ना प्लीज। रीडिंग बहुत इंपॉर्टेंट है। फ्रॉम साईदाम एसएन, श्रीराम सर आई कांट अंडरस्टैंड, प्लीज एक्सप्लेन। प्लीज मुझे आप बता सकते हो। अमाप्याने पुष्कर, कृतिका अमाप्याने पुष्कर, आप मुझे बताओ आपको क्या प्रॉब्लम है। क्वेश्चन नंबर 7 2 बार लिखना है, 2 बार। साईधाम से यस, साईधाम फ्रॉम साईधाम। सर आई कांट अंडरस्टैंड, प्लीज एक्सप्लेन। क्या आपने होमवर्क नहीं समझा तो बताओ, होमवर्क फिर से बताता हूँ। क्वेश्चन 1 to 6 you have to write compulsory, and in question number 2 there are 2 questions, 2 brief. शिरीष मधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये शोधा, स्पष्ट करा। शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते हे तुमच्या शब्दात लिहा। Out of 2 you have to write any one question answer, okay? Understand? From Saidam, Sriram ji. Okay, any doubts now? Any doubts? How many times? One times only, one times. Lesson you have to read lesson 2 times. You have to read this lesson 2 times loudly. Okay, and question from question 1 to 6 you have to write 1 time, and in question 7 there are 2 brief, you have to write only one, any one brief out of them, okay? ओके, ग्रेट ग्रेट। नेक्स्ट लेक्चर में हम लोग यूनिट 2 शुरू करने वाले हैं। यहाँ पे अपना यूनिट 1 खत्म हुआ है दोस्तों, ओके। गॉड ब्लेस यू, टेक केयर, एंजॉय योर लाइफ, ओके। होमवर्क करना प्लीज, होमवर्क करना, होमवर्क करना। मैं ग्रुप पे भी होमवर्क डाल दूंगा, ओके। कम होमवर्क है दोस्त, लेस होमवर्क। सर कम होमवर्क देना, कुछ बच्चे बोल रहे हैं दोस्तों, बहुत कम होमवर्क है, बहुत कम होमवर्क है, प्लीज, ओके। चलो, थैंक यू, गॉड ब्लेस यू, टेक केयर।